हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षराज कुकिंग। चला तर मग आज आपण बघूया अगदी सोप्या पद्धतीत पावभाजी कशी बनवावी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकता। मी इथे घेतलेला आहे बटाटा, फुलकोबी, गाजर आणि वाटाणे। सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून बॉईल करण्यासाठी ठेवलेल्या आहेत। चला तर मग बघूया आता फोडणीसाठी आपल्याला काय लागणार। इथे मी घेतलेले आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित बॉईल झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित मॅश झालेल्या आहेत। मी इथे अमूल बटरचा वापर केलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम कढाईमध्ये तेल गरम करून घ्यावे, त्यात थोडे बटर टाकावे। आता आपले बटर व्यवस्थित मेल्ट झालेले आहे, त्यात आपण आता मोहरी आणि जिरे टाकूया। नंतर त्यात आलं लसूण पेस्ट टाकावी, हिरवी मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करावं। नंतर कांदा ॲड करावा। कांदा व्यवस्थित परतवून घ्यावा। कांदा लालसर होईपर्यंत परतवून झाला। नंतर त्यात हळद, तिखट, धनिया पावडर, गरम मसाला, मीठ आणि एव्हरेस्ट पावभाजी मसाला चवीनुसार टाकावा। सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घ्यावं। नंतर त्यात टोमॅटो ॲड करावा। टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून तो 5 मिनिट झाकून शिजवून घ्यावा। टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण बॉईल केलेल्या भाज्या यात मिक्स करून घेऊया। सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यात वरून थोडे बटर टाकावे। अगदी सोप्या पद्धतीत भाजी तयार झालेली आहे। कोथिंबीर टाकून गार्निशिंग करूया। आता आपण पाव भाजून घेऊया। त्यासाठी मी इथे तव्यावर थोडेसे बटर, हळद आणि कोथिंबीर टाकलेली आहे। त्यावर आपण पाव छान दोन्ही साईडने भाजून घेऊया। पावभाजी खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।